मोदी योगी फडणवीस तुझसे बैर नहीं, लेकिन तुम्हारे सरकार में जो गद्दार नेते हैं उनकी खैर नाही, हा थेट इशारा दिलाय जैन मुनी निलेश चंद्र यांनी। ते एबीपी माझाच्या महाकट्ट्यावरती बोलत होते। सुरुवातीला कबूतरखान्याबाबत आक्रमक भूमिका घेणाऱ्या मंगल प्रभात लोढांनी नंतर सावध भूमिका घेतली। त्यावेळी आता जैन मुनींनी लोढांचं नाव न घेता थेट इशारा दिलाय। दरम्यान गरज पडल्यास शस्त्र हाती घेतल्याचा पुनरुच्चार देखील मुनींनी दिला होता। मुंबईच्या दादर भागातील कबूतरखान्यावरती बंदी घालणाऱ्या कोर्टाच्या निर्णयाविरोधात जैन मुनी कबूतरखान्याच्या बचावासाठी मैदानात उतरले आहेत। हजारो वर्ष प्राचीन आमचा हे जैन धर्म आहे। हा सनातनाचा धर्म आहे। महाराणा प्रताप पासून आंध्रा तेलंगणामध्ये राहिलेला आहे। आमचे जे हिरसुरी होते त्यांना अकबरला प्रतिबोध दिलेला आहे। हा जैन समाज शांतिप्रिय समाज आहे। पण आता आमच्या समाजावर का बरं? आता तुम्ही मला विचार सांगा, आमची हत्नी गायब केली, आमचं वेले पार्लाचं मंदिर तुम्ही बुलडोजरनं तोडलं, अलीगलमध्ये मस्जिद बनल्या तुम्ही तोडल्या का? याच्यामध्ये ही सरकारची मैंने कहा योगी मोदी देवेंद्र तुझसे कोई वेर नहीं, तेरे अंदर जो गद्दार नेता बसे जो समाज को तोड़ते देश को तोड़े उसकी खैर नाही। 6 वर्षापासून मी गोरक्षणासाठी लव जिहादसाठी आणि ते मी जे कर्म ते माझ्या तोंडातून निघून गेले। दुसरी गोष्ट अशी आहे, धर्माच्या विरुद्ध राहिलं तर जैन धर्म हा अलग धर्म नाही आहे हो, हा जन्मधर्म सनातन धर्माचा आहे। धर्माच्या विरुद्ध जर आलं तर आम्ही शस्त्र उचलू, बरोबर? माझं असं वक्तव्य निघून गेलं, मगर असं नाही की मी लोकांच्या विरुद्धमध्ये करू। धर्माच्या विरुद्ध म्हणजे माझ्या सनातन धर्माच्या विरुद्धमध्ये जर कोणी आलं तर प्रत्येक सनातनी माणसाचा अधिकार आहे, त्यांनी तलवार आणि चाकूवर त्याचा परवा अधिकार आहे, करून की तलवारीच्या धारावरच हा महाराष्ट्र जिंकलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।